घंट्या मला बरेच दिवस झाले सरपंच दिसले नाही, आज दिसले मला सकाळी. नेमकी गेलते कुठं? ती फॅमिली ट्रिपला गेलती ती. फॅमिली ट्रिप? हा, पावसाळी ट्रिप. ते सरपंचीनबाई आणि शौर्य. कुठं रे? कुठे गेलते नाही माहिती. मी दररोज त्या दोघांच्या स्टेटसला फोटो बघायचो. आज इथं धबधब्याखाली, उद्या तिथं बोटीत बसलेले, परवा ते मक्याचं कणीस खाताना. तरी म्हणलं 7-8 दिवस झाले सरपंच दिसाना, फॅक्टरीत नाही आणि माझी गाडी भेट नाही. नाही नाहीतरी त्यांना लई नाव द्या फिरायचा. पण मजा करतात राव ते वातावरणाचा एन्जॉय. पैसा खर्च करतात पण आनंदच घेतात. फॅमिली सोबत जगतात चेअरमन. हे घंट्या असं आपण बी जायला पाहिजे राव कुठतरी फिरायला. आपण जाऊ ना, पैसे भेटले तर जाऊ. हा पैसे आपलं घोडं तिथं नडत आहे. आपल्याला चांदणीच्या मालावर जायचं म्हणलं तर रिक्षाला पेट्रोल टाकायला पैसे नसतात. आणि घरून डबे नेऊ आपण. आणि वडे पाव खाऊ काय घ्यायचे 20-20 रुपये कॉन्ट्रॅक्ट काढायचे त्याच्यात. अरे पण त्याच्यासाठी पैसा लागल ना. नाही काय करा बाळू भाऊ, हा सरपंचाच्या कोणाच तरी मागे लावून पैसे घ्या, हा आपण जाऊ ट्रिपला. सरपंच दिन असं वाटतं तुला? हा ना राव. सरपंच अवघड आहे राव. ते म्हणते मी 8 दिवस नव्हतो, सगळे काम पेंडिंग आहेत. हा. गांठ्या तू जाऊ नको, बाळू तू जाऊ नको, आपल्या दोघाला गुंतून ठेव. आणि आपण दोघं नाही हे दोघं काय जाते. हा म्हणलं काय मजाच नाही येणार. मी काय म्हणतो, असं कोणी फायनान्सर भेटायचं नाही का आपल्याला? हा गावात कोण आहे भाऊ चेअरमन शिवाय सरपंच शिवाय? चेअरमन आहे बरं का, पण चेअरमनला असं स्पष्ट सांगून नाही. मग वाकडं ते शिरा म्हणतात ना, ते सीधी उंगली से घो नाही ना, घे नाही निकला तो घे का डाबात त्याडा करणार पडतो. करणार राव. तुझं डोकं काय मग मोकळं थोडी आहे. मग हे कितीतरी आयडिया भरलेल्या आहेत त्याच्यात. जरा व्यक्त कर, जरा भारीतली आयडिया कर एकदम स्पायसी. चला चेअरमन कडे चला. हा होईन. चल. चेहरा है या चांद खिला है, जुल्फ घनेरी शाम है क्या, सागर जैसी आंखों वाली, ये तो बता तेरा नाम क्या. दिल कहता है तू है यहाँ तो जाता लम्हा थम जाए. फक्त दरिया बहते बहते इस मंजर को हम जाए. तूने बनाया दिल रा रा री रा. ते त्या गाणं सुरू. ए, पण कंठ्या तुझा आवाज भारी आहे. दिल खुश एकदम. गाणं म्हणल्यानंतर कसं म्हणतं, प्रसन्न होतं मन. बीपी मापात राहतो, मन प्रसन्न राहतं. वाव. बरं, काय काम काढले हा, म्हणलं ट्रिपला जावं. ट्रिपला? 30-40 हजार रुपये द्या कोणी द्यायचे? तुम्ही. 43,000 आणि तुम्हाला जमणार नाही. कडकी आहे आपल्याकडे अजिबात. पैसा, रुपया नाही की चौघ 10,000 40,000 द्यायला काय अर्थ नाही. अरे रुपया नाही, 100ची नोट नाही तुम्हाला. 10 आणि 40,000 पुढं. तुमचे कार्यकर्ते राव, आम्ही जवळचे राव चेअरमन. असू द्या, खूप कार्यकर्ते आहेत तिकडे मला. सरपंचाला सोडून तुमच्यात घुसलोय राव. हा, घुसा इकडे या, काही करा. आणि तुम्हाला असे जर पैसे वाटायला लागलो तुम्हाला आहे ना जमीन विकावं लागेल. ऐका ना, मी काय म्हणतो, आम्हाला नका नेऊ. बरं, मग नर्स बाईला तर घेऊन जा ट्रिपला. आईला नर्स बायला आता गांठी कसं बरं, आता हे कसं शक्य आहे? अहो वातावरण बघा काय, हिरवे गालीचे. हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळ. मग काय तिला खेळू द्या फुलराणीला, पण तुम्ही काय करा, नर्स बाईला घेऊन जा ट्रिपला. आईला पण ते कांठ तुझी आयडिया भारी, पण हे शक्य नाही ना राव. शक्य आहे ना. कसं? तिला सांगायचं गावातल्या 25 बायकांना चेअरमन ट्रिपला नेता येत. हा, एक जागा मोकळी, 24 बाया झाल्यात. बर तुम्ही चला. जमन म्हणजे तुम्ही इलेक्शनला उभं राहणार असं आम्ही बाईला सांगू. हा. आणि चेअरमन ह्या बायांना देवदर्शनाला घेऊन चालल्यात फ्री मध्ये. आपण ते सगळ्या बाया आल्या काय बाया न्यायच्याच नाही. मग? हिला द्यायचा 10:30चा टाइम. हा, आता बाई कधी टाइमवर येणार का? नाहीच यार. 3-11 वाजता. बरोबर. तिला माहिती तुम्हाला लेट झालं, ती बायकांची बस गेली पुढे निघून. आता एक काम करा, तुम्ही आहे ना चेअरमनच्या गाडीत बसून या. सोपी आयडिया आहे. आणि तुमची फॉर्च्युनर आहे ना, अख्ख्या महाराष्ट्रात फेमस आहे. आहेच आहे. आता पण कोणीच बघितले नाही. बघितली नाही. त्याच्यामुळे आहे ना, ती फॉर्च्युनर घेऊच नका. मग तुम्ही ती स्विफ्ट घ्या, जुनी तुमची. हा, जुनी स्विफ्ट. लयच भारी प्लॅन आहे कांठ्या तुझं, लय भारी. मध्ये नरस बाईला टाका टाकली. आणि तुम्ही ड्रायव्हर व्हा आणि छो. झालो राईट एकदम. पण अजून पुढचं, हा. आम्ही चौघ राहतोय. आम्हाला काय करा, एखादी टाटा एस माग गाड्या टाकून द्या. हा. पिकअप चालन. एक नंबर पिकअप तुम्हाला, गाद्या बिद्या तुम्हाला, गॅसच्या शेगड्या स्वयंपाक. नाही स्वयंपाक तिकडे हॉटेलात खाता बरं. येईल. तू बोल. हा, बोला. हॉटेलात खाता येईल, विषय तो नाही. मग काय करू, आम्ही चौघ येतो ते पिकअप किंवा टाटा एस मध्ये गाड्यांवर झोपून. तुम्ही आमच्याकडे काही बंडल देऊन ठेवा. पुढची सोय. पुढे जाऊन तिकडे तुम्हाला लॉज बीज नाही का, असं तलावाच्या किनारी हा, एकदम भारी. रो बंगलो
टू BHK. फोनवर कॉन्टॅक्ट हॅलो का लगेच जेवण तयार आताच लगेच बाहेर निघायचंच नाही 2 दिवस नुसतं ते याच्यात हॉटेल असं त्या बेटावर हॉटेल बुक करू हा तुमचा ना आमचा संपर्कच नाही. तुम्ही एका हॉटेलला, आम्ही एका आम्ही हॉटेलला. लांब. फोनवर फक्त कॉन्टॅक्ट फोन. हा फक्त यासाठी पैसे लागतील. दिले पैसे तुम्हाला हा आणि सगळ्या 500च्या नोटा आणू नका. मग? काही 50च्या आणि काही 100चे बी बंडल घ्या. आता किरकोळ कारकोळ तिथं बाई म्हणली मक्याच कणीस खायचं त्याला 500 नोट दिले ते बिचारे कुठून द्यायचे 300 आणि 400 5 रुपयाचा वेपर्स खायचा म्हणलो. हा बरोबर आहे. 100% काम करतो आता असा बँकेत जातो आणि अशा नोटा काढून आता बंडलच आणतो. आम्हाला किती द्या? तुम्हाला किती लागत 40. दिले पण ही सगळी व्यवस्था करायची झाली केली सुटा लगेच बाईकडे जातो बाईला प्लॅन सांगतो परवा सांगू का उद्या सांगू उद्याच मला तर असं वाटतं आजच जाऊ आपण तयारी संध्याकाळीच. हा संध्याकाळी नको नाही तयारी चालेल तुम्ही लवकर लय भारी प्लॅन लय दिवसांनी असा प्लॅन हे करायचा जाऊ का आम्ही लगेच नाही का तयारी करावी लागल. एवढं वेळ असतं कुठे किती वेळ झाली वाट बघतोय मी. अहो पण एवढं अर्जंट कशाला बोलवलंय? आपले आहेत ना गावातल्या बायकांची ट्रिप चालली. हा मग त्याचं मला काय? चेअरमन आहे ना आता इलेक्शनला उभे राहणार आहेत. मग ज्या काय मतदार आहेत का त्या महिलांना ट्रिपला घेऊन चाललेत ती. हा हा तर त्यात ती शालू आहे, संगीता वहिनी हा आहे, सुजाताबाई आहे, हा ती राखमाबाई आहे. गावातल्या सगळ्या लेडीज चालल्यात. हा मग तुम्ही पण जा. अहो पण एवढं काम सोडून कुठे येता येते मला? अहो, फुकट आहे फुकट 2-3 दिवस जायचं जाणं येणं सगळं फुकट. ती AC आहे ना मिनी लक्झरी बुक केलेली. हो. तिकडं हॉटेल म्हणजे ना असे डोंगरात हॉटेल आहेत ते असे गोळेसारखे. अरे बापरे. राहणं खाणं पिणं सगळं फुकट आहे. उद्या तुम्हाला जायचं म्हणलं तर वैयक्तिक 15-20 हजार रुपये खर्च येईल. हा ना. जे फुकट होईल ना आणि सगळे लेडीज आहेत बरोबर त्याच्यामुळे धोका नाही काही. हा का? एन्जॉय होईल आणि 2-3 दिवस तुम्हाला तेवढा विरंग पण होईल. तुम्ही म्हणताय ती पण बरोबर आहे पण बरं बघते मी. बघते नाही फायनल सांगा मला ते 25 सीटा न्यायची. 25च नाही येत का? 24 झाल्यात फायनल. बरं येते मी हा मग उद्या सकाळी बरोबर 7:30 वाजता 10:30 वाजता 10:30 वाजता. सकाळी मस्त की आवरून बिवरून बॅग बिग घेऊन या 2-3 दिवसाचे कपडे बरोबर घेऊन या. चालेल. आणि तिकडे काय ते पावसाळा बिवसाळ्याची साडीची गरज नाही. तशाच ड्रेस. या. हा मग ड्रेस किंवा मग ते नाही का बरमुडा आणि ती असते ती. हा चल. येऊ का हा. मग उद्या 10:30 वाजता चौकातून उभ्या राहा. बरं गाडी येईन तुम्हाला घ्यायला. बरं येऊ का मग हा आवरून ठेवा. हा चेअरमन सगळी व्यवस्थित तयारी झाली. एकदम झालंय सगळं. प्रॉपर गाद्या बिद्या आणून ठेवल्या गाडी बिडी धुवून ठेवायला लावली त्या रघुला. बरं आता मला एक सांगायचं होतं काय तुम्ही सगळं करा पण त्या गांठ्याला काही संग घेऊ नका. घंट्याला आवरायला गेलाय. चेअरमन काय बोल राहिले तुम्ही? तुम्हाला 40,000 रुपये लागतील ना मी 45 देतो पण गांठ्याला का घ्यायचं नाही तुम्ही आपली माणसं तुम्ही फुटणार नाही पण गांठ्याला एक त्या फारसांचा पुडा दिला ना ते फुटणं ना आपण जे काही ट्रिपला कांड केलंय जे काही केलंय ते सगळं गावात येऊन सरपंचाला सांगणं सगळ्या गावात बाबा टाकलं. तुम्ही तिकडे काही सांगा पण गांठ्या ट्रिपला आला नाही पाहिजे. हो विचार केलाच नाही राव. गणच्या ट्रिपला घ्यायचा नाही ना? नाही घ्यायचं. ठीक आहे आम्ही करू. कॅन्सल. हा पण आपल्याकडे 45 विषय दिले तुम्हाला 45 दिले पण गांठ्या तेवढं कॅन्सल करायचं. ठीक आहे ठीक आहे. झाला कॅन्सल. कॅन्सल. चला काय सांगतात पण त्याला आम्ही आमच्या पद्धतीने काय बी- घ्यायचा नाही ना? नाही घ्यायचा नाही. बस चला. 16 बरस की बाली उम्र को सलाम प्यार तेरी पहली नजर को सलाम प्यार तेरी. ए यार किती वेळ झाला आवरून बसलोय मी ब्लँकेट गोधड्या उशा सगळं घेतलंय बॅगीत. कशाला? तिकडं आपल्याला रात्री झोपायला थंडी वाजायला लागली. कुठं कुठं? ट्रिपला. कधी कधी? म्हणजे जायचंय होय. हा मग कशाला? घंट्या आम्हाला ना हे वाईट वाटतंय बरं एक गोष्ट तुला सांगायला. काय काय आता सांगावं लागते जड अंत कारण कसं आहे ना तू नको येऊ. कमून सांगा बरं. काय बरं का गंठन, तू जर आला ना तर आमची ट्रिप कॅन्सल होईल. बर त्यासाठी तू काय कर, आमच्या सगळं तू येऊच नको. तुझं बलिदान दे या टीमसाठी. मी काय म्हणतो म्हणजे काय फाशी बिशी घेऊ. नको नको म्हणजे तू आमच्या सगळं येऊ नको, तुझं कॅन्सल कर.
का कॅन्सल कर त्याला पटवून सांगा बरं भाऊ. अरे सॅम तुम्ही त्याला सांगतात ना का नको येऊ. तर दादा आपण जिथं ज्या ठिकाणी जाणार जिथं त्याचं ठरलं होतं तिथं दरडी आहेत, तिथं आपण धबधबे येतं, तिथं पाय घसरून पडण्याची शक्यता आहे. पाऊस चालू आहे खूप. वरतून दगड डोक्यावर फट दिशेने पडून डोकं फुटण्याची दाट शक्यता तुझ्या डोक्यावर आहे. ऍक्सिडेंट होऊ शकतो, गाडी आली धडकली चिंगराचिंगरीमध्ये माणसं मरू शकते. त्याच्यामुळे काय होतं आपलं अजून व्हायचंय जायचंय. आता शेवटी ह्यांचं झालंय गेले, मी लय रिस्कवर चाललोय. गंठन तू एवढ्या वेळेस कॅन्सल कर, तुला पुढच्या वेळेस आम्ही घेऊन जाऊ. असं म्हणता बरोबर आहे तुमचं, पण येतो ना मी. आहे का तू नको येऊ म्हणल्यावर नको येऊ ना घंटे. तू या तुझं बलिदान दे बस. तुझं बलिदान हवंय या राष्ट्राला, देशाला, या गावाला. आमच्या तुझं ट्रिपला बलिदान एकदाच द्यायचंय, पुढच्या वेळेस तुला घेऊन जाऊ. बस. पुढच्या अमर होणार, आम्ही अमर होणार, तू अमर होणार, आमची ट्रिप सक्सेस होणार. तू नाही आला तर ते बॅग बी आता घरी ठेव मस्तपैकी ते गोदाड्या वाळू घाल. हा जनावर सोड. हा? ते बारक वासरू बिसरू आवळून बांध. चला कमलेश ये बघ. बलिदान पाहिजे नाही हा हा या ट्रिपला एकाचं बलिदान 100% भेट. वा वा वा. वा आईला बलिदान बलिदान. काय लवकर ऐकलं त्याने आपलं. मग बरं झालं, चला आता माझ्या झाली 45,000 भेटणार आपल्याला. 5 वाढून. सरपंच काय रे? ते असं झालंय, चेअरमनला जायचंय ट्रिपला बर नर्सबाईला घेऊन. हा अरे येडे काय काही सांगतो का ते चेअरमनला नाही का अक्कल काही, तू काही लागला सांगायला. प्रॉपर प्लॅनिंग केलेलं आहे. नर्सबाईला सांगितलंय चेअरमननी की गावातल्या 25 बायकांना मी ट्रिपला नेतो इलेक्शन मुळे, हा आणि तिला दिलाय 10:30चा टाइम. हा. ती आली की तिला म्हणणार "बा, आत्ताच बस पुढे गेली, एक काम करा तुम्ही बसा माझ्या गाडीत, मी तुम्हाला तिथपर्यंत सोडतो." बघा. आणि एकदा नर्सबाई चेअरमनच्या गाडीत बसली की चेअरमननी तिकडे ते आधीच हॉटेल बिटेल फोनवर बुक करून ठेवलेले. इथपर्यंत मजली गेली चेअरमनची. इथपर्यंत गेली आणि याला सामील आहे कामल्या, बाळू भाऊ, आणि ते आपलं रिक्षावालं ती माकड तोंड सॅम. श्याम. एवढे कशी डोके चालले तिथे, कोणाच्या आयडिया असतात गड्या? या त्या कामल्याच्या ना ते श्यामचं डोकं लय चालतं, ते फोनवर बोलतो ना कायम, त्याच्यामुळे ते मेंदू लय तेज आहे असतो त्याचा. अरे पण इकडं त्या चेअरमन बाईला काय वाटत ना, काय गावात काय मेसेज जाईल, ती बाई बिगर लागण्याची, चेअरमन लागणाच आहे. तेच ना, मग मला तीच काळजी वाटली, म्हणलं तुमच्याशी चर्चा करायला. मग काय वाटतं तुला, काय केलं पाहिजे मी? ती बाई काय चेअरमन बरोबर गेली नाही पाहिजे. नाही का? अशा आयडिया लावू. हा बर एक काम कर, मी सांगतो तसं कर. असं असं हा जमन ना? लगेच लाग का आम्हाला? पेट्रोलला पैसे आहेत का? हाय हाय. 11चा टायमिंग होता, 11:30 वाजत आले तरी अजून कशा बाई आहे ना. एवढा वेळ तर व्हायला नाही पाहिजे ना राव. वाट पाहून पाहून थकलोय आता. अजून बाई कशा आहे ना, मला फोनच करावा का काय आता काही कळा ना मला. बाई ते चांद बीबीचा माल कोणी बांधला माहिती आहे का तुम्हाला? निजामशाहीच्या काळातला माल आहे तो, 3 मजले आहेत त्याला. चला मालावर जाऊ, मस्त आहे की माकेचा कणीस बिनीस खाऊ गरम गरम दोघात एक, आणि तुम्हाला सगळी ती चांद बीबीची निजामशाहीची गोष्ट सांगतो. सुहाना सफर. आईला हे माझ्यासोबत येणार होते आणि गंठ्यासोबत कसं काय? म्हणजे 45,000 घालून गंठ्याच बाईंना घेऊन गेला, परत आज मला फसिलं तिने. अवघड आहे गंठ्याचं. जाने वालो जरा मुड़के देखो हमें, हम भी इंसान है तुम्हारी तरह. चला चेअरमन जरा घरची वाट आता. इरसाल सारे झाले इथं गोळा, कॉम धाम नको या चट्टावूक वर डोळा.